ब्रह्महत्या दोषशेषं ब्राह्मणानां हरन्नयं विरोधे तु परं कार्यमिति न्यायममानयत्। अयम म्हणजे हा सुब्रह्मण्य क्षेत्राधिपती स्कंध ब्राह्मणांच्या ब्रह्महत्या दोषशेषम म्हणजे ब्रह्महत्येमुळे काही दोषशेष आहे, त्यामुळे जी कुष्ठव्याधी झालेली आहे ती हरण करत विरोध हेतु परम कार्यम हे पाणिनीचे सूत्र आहे. म्हणजे दोन सूत्रांमध्ये विरोधाभास आला असता नंतरचे सूत्र ग्राह्य धरावे. इति न्यायम अशी नीती अमानयत म्हणजे स्वीकारली. या श्लोकामध्ये वादिराज स्वामीजी एका कठीण अशा शास्त्रीय प्रश्नाचे उत्तर देतात. शास्त्रानुसार एखादा ब्राह्मण जर ब्रह्महत्या करत असेल तर त्याला खूप काळ नरकात राहावे लागते आणि पुढे तो कुष्ठरोग्याच्या रूपामध्ये जन्म घेतो. परंतु इथे प्रश्न असा उद्भवतो की जर सुब्रह्मण्य स्वामी त्याचा रोग दूर करतात तर ज्याच्या हत्येमुळे त्याला रोग आला आहे त्या मूळ ब्राह्मणावर अन्याय होत नाही का? तर याचे उत्तर वादिराज स्वामीजी पाणिनीच्या सूत्राचा आधार घेऊन सांगतात. विरोध हेतु परम कार्यम म्हणजेच दोन सूत्रांमध्ये विरोध असेल तर नंतरचे सूत्र ग्राह्य असते. त्यामुळे जो मारला गेला आहे तो पूर्व ब्राह्मण आहे आणि ज्याच्यावरती कृपा होते, जो सुब्रह्मण्याला शरण जातो तो परब्राह्मण आहे. त्यामुळे या परब्राह्मणावरील कृपा ही पूर्व ब्राह्मणापेक्षा प्रबळ ठरते आणि त्यामुळेच हा सुब्रह्मण्य हा स्कंद त्या ब्राह्मणाच्या ब्रह्महत्येचे पाप हरण करतो.